आता होणार गजर कीर्तनाचा, रंगणार सोहळा आनंदाचा। नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा गजर कीर्तनाचा। आणि हो, ही घंटी वाजवायला विसरू नका। बोलावा वचना जयाचिया, उत्तम सेवन शीतळ कंठासी कंठासी, पुष्टी कांती तैसी दिसे वरी। आणि म्हणून ऐसियाचा संग ध्येयी नारायणा, बोलावा वचना जयाचिया। तुका म्हणे तैसे होई जते संगे, कैसे तैसे होई जते संगे। वास लागे अंगे चंदनाचा, आणि म्हणून ऐसियाचा संग, ऐसियाचा संग, ऐसियाचा संग दे नारायणा। बोलावा वचना जयाचिया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझा पाया, दंडवत तुझा पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझा पाया, दंडवत तुझे, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदानम। डोके वाकिवले तर मरताल बर का तुम्ही। तुझ्या मंदिरे आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेते। श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। अगाध ज्ञान देवा गाधा अनंता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। अरे आइए हनुमंत बिराजिए, कथा करुमति अनुसार, प्रेम सहित गद्दे धरू। पधारिए पवन कुमार, आता हृदय आपुले चौफाळुनिया भले। वरती बैसव पाऊले
श्री गुरूंचे मन जया देईल अवधान तया होईन मी पुढा चमत्कारू प्राण समर्पिला आम्ही आता उशीर का स्वामी रे। प्रस्तुत प्रसंगी या बीड जिल्ह्याचं वैभव असणारा हा उत्सव ज्याला खटोड महोत्सव म्हणून, आवाज मगाच्या सारखाच ठेवा, मोठाच कमी नको करू, इको राहू दे, सगळं चालतं। कुशल नेतृत्वानं चालत असलेला हा कार्यक्रम गौतमजी खटोडजी जे याचं सगळा भार पेलतायत, ज्यांच्या कुशल नेतृत्वानं विद्वत प्रचूर परमादरणीय श्रद्धेय राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासजी त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातून उपस्थित झालेले टाळकरी, वारकरी, माळकरी, विणेकरी, पहारेकरी, मृदंगाचारी, संवादिनी वादक, समोर बसलेले, लांब बसलेले, गुडघेवर केलेले, खुर्च्यावर बसलेले, टेकलेले, जे कीर्तनाला येत असतात, ते जे इतका मोठा सप्ताह चालून सुद्धा बीडमध्ये पालथे पडतात, ते सर्वांना दंडवत। विठाला विठला 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 विठला। कीर्तनाला आरंभ करत असताना थोडासा परिहार। विविध क्षेत्रातून उपस्थित झालेले महानुभाव, जपी तपी, ज्ञानी ध्यानी, आचार्य प्राचार्य, विचारवंत, दार्शनिक, प्रचारक प्रसारक, तत्ववेत्ते, महिला पुरुष आणि मंडपावर उपस्थित असणाऱ्या मंडळीमध्ये मृदंग महामेरू हरिभक्तीपरायण केशव महाराजजी जगदाळे, एक खाली जगदाळे, एक वरी जगदाळे, आदरणीय श्रद्धेय गायनातल्या क्षेत्रातला राजा श्री रविभाऊ जगदाळे, आमच्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण बिभीषण महाराजजी कोकाटे, आमचे काशीनाथ भाऊ समोर बसलेत, हे माझे सर्व छोटे छोटे बांधव जे मागं उभे आहेत। दादा सोपं नाही, खाली बसून तुम्ही टाळ्या वाजवायचा कटाळा करता, बरोबर आहे? आणि या लेकरांकडे बघितलं की प्रत्येक माईला आणि बापाला असं वाटतं की आपलं पोरग असं व्हावं, वाटतं ना? अजून एक मजा सांगतो, आपण टाळ्या त्यावेळेला वाजवतो ज्या वेळेला आपल्याला तसं वागायचं नसतं, कारण आपण टाळ्या वाजवून मोकळे होतो। लक्षात येतं तुमच्या? मला काय म्हणायचं, मी पुन्हा एकदा सांगतोय, अतिशय आनंदानं, किती मोठं नियोजन आहे दादा। मी ऐकणाऱ्यांच्याच पायावर एकदा दंडवत करेल महाराज, इतकी रेलचेल आहे कार्यक्रमाची, हे जिवंत आहेत, हेच वैभव आहे। कारण कुठलीही गोष्ट जास्त झाली की मळमळ करतं, बरोबर? पण कळकळ यांना आहे म्हणून मळमळ तुम्हाला व्हायचं काय कारण आहे? कारण हे कळकळीतून वैभव उभं झालंय। माझ्यावर प्रेम करणारी जी मंडळी आसपासून आली आहे, माझ्या परिवारातली, ज्या परिवारामध्ये मी मोठा होतोय, त्या परिवाराचं वैभव आणि श्रेष्ठत्व सांगेल। ज्या परिवारामध्ये शिकवलं जातं की पडत्या पावसामध्ये जंगलामध्ये सुनसान एखादी तरुण मुलगी पावसात भिजलेली तुम्हाला दिसत असेल तर तिच्या पाया पडून तुम्हाला आई म्हणून तिचं दर्शन घेता येत असेल तर तुम्ही परमार्थ करण्याच्या लायकीचे आहे। मी त्या परिवारात मोठा होतोय भरतबुवा, आणि त्या परिवाराचा बाप माझ्या गावामध्ये खंदारे गुरुजी। विठाला विठाला विठला 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 विठला। कुठलीही गोष्ट मी पुन्हा सांगतोय, नीट ऐका। कीर्तनाला ऐकायला यायचं, 3 गोष्टी लक्ष देऊन ऐका। आपल्यालाही माहिती आहे वेळ जास्त झालाय, कमी बॉलमध्ये जास्त रन काढू, आणि नाहीतरी त्याच वेळेला बॅटिंग माझ्याकडे येते ज्या वेळेला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे असतात। ज्यांचा आग्रह होता ते जोगदंडजी माझ्या मागे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि ज्यांनी मला इथं आणलं ते माझ्याच परिवाराचे वळसे साहेब, परभणीहून माझ्यासोबत आलेली काही मंडळी आहे, सोनपेठवरून काही आलेले आहेत, परळीहून काही आले आहेत, आमचे रुईचे कालिदास भाऊ आहेत,
राकेश भाऊ आहेत, कुलकर्णी साहेब आहेत, अन्य सर्व मंडळी माझ्या परिवाराचे इथं प्राचार्य बंकट स्वामीला आहेत, ते विवेक सर मिरगणे, आमच्या पिंगळे मॅडम आल्यात, सर्वांना एकदा वंदन करून कार्यक्रमाला आरंभ करतो. डॉक्टर वगैरे सगळे आणि ज्यांच्या वतीनं मला इथं बोलवलंय, आलोय आणि इथं आल्याच्या नंतर आमचे फोटोराजवाले, आमचे तिवारीजी, अन्य सर्वांचं एकदा स्मरण करून कार्यक्रमाला आरंभ करतो. कीर्तन ऐकायला येत असताना लक्ष द्या, 2 वाक्य सांगून ठेवतोय. कठीणातली कठीण गोष्ट सोपी करून सांगतो तो संत, आणि सोप्यातली सोपी गोष्ट अवघड करून सांगतो तो पंडित. ओके, पक्का झालं. मी परवा एक जणाला म्हणलो, भाऊ माझ्या कीर्तनाला तू काय येत नाही, तर तो म्हणला, महाराज कीर्तनाला येत असताना माझ्या दुचाकी वाहनाच्या मागील चक्रांकित भागामध्ये लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तून असा प्रवेश केल्याच्या कारणाने आतील वायू असा बहिर्दिशेला गेला आणि म्हणून मी येऊ शकलो नाही. किती अवघड झालं हे. पंक्चर झालं मन रे कडू. सोपं सोडून द्यायचं ना अवघडात जायचं. मला सांगा, 3 गोष्टी आहेत. माणूस संकल्प करतो कीर्तनाला यायचा, पूर्ण होतो. घरी बसायचं आणि संकल्प करायचा, खटोडांचा महोत्सव फार जोरात चाललाय ना, आपण तिथं जायला पाहिजे. कुणी आम्ही. आणि सगळ्यात मोठा गोंधळ आहे ते टीव्हीवर दिसतं ना दादा, आहा हा, घरीच कुठला आहे महाराज, घरी बसून. मी आत्ताच बघितलंय जवळ बसून, विठाला 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 लक्ष देऊ नाही का. प्रत्येक गोष्ट संकल्प माणूस करतो, पण संकल्प पूर्ण होण्यासाठी त्याला क्रिया लागते. बरोबर आहे. त्याला घरून चप्पल घालावी लागते, गाडी काढावी लागते, पायी चालावं लागतं, मंडपापर्यंत यावं लागतं. पण काही माणसं संकल्प सुद्धा करतात आणि क्रिया सुद्धा करतात, तरी सुद्धा पूर्ण होत नाही. काय कारण असेल. मंडपामध्ये आलं की घरून फोन येतो, अर्जंट परत या, इथे परत निघतं. बरोबर, कारण ऐकण्याची संस्कृती आहे आपली. मग तिसरी गोष्ट काय आहे, संकल्प पक्का झाला, क्रिया पक्की झाली, पण तिसरी गोष्ट आहे सद्गुरूची कृपा लागते दादा. बिनु हरि कृपा मिलही नहीं संताजी. ज्यांचं रामायण चाललंय तो रामायणातला बाप आहे. परमादरणीय श्रद्धेय वारकऱ्यांचं वैभव, हरिभक्ती परायण, पितृतुल्य माझ्यावर प्रेम करणारे रामरावजी ढोक महाराज. जेव्हा बोलतात, जेव्हा ती वाणी, मोठी माणसं मोठीच असतात. स्वच्छ लक्ष देऊन ऐका. आपण कीर्तन ऐकतोय, संकल्प करतोय, क्रिया करतोय, इथपर्यंत येतो. बरोबर. आता 4 शब्द सांगतो. पहिला शब्द आहे श्रवण, दुसरा शब्द आहे स्मरण, तिसरा शब्द आहे शरण आणि चौथा शब्द आहे वरण. श्रवण केलं की त्याचं स्मरण झालं पाहिजे. बघा, तुम्ही ऐकताना लक्ष द्या. ऐकणं वेगळं आहे आणि श्रवण करणं वेगळं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही किती दिवसापासून कीर्तन ऐकताय. बरोबर, बरोबर का नाही, बरोबर का नाही. आता मला फक्त सांगा, हे सप्ताहाला प्रारंभ झाला रामदासी बुवा, तो किती वर्ष झाले पूर्ण. 12 वर्ष झाले. म्हणजे 12 वर्षामध्ये जवळपास तुम्ही आत्तापर्यंत 10 कीर्तनं धरले तरी 120 कीर्तनं, ते गावातले वेगळे, सप्त्यातले वेगळे, पुण्यतिथ्याचे वेगळे, एकादशाचे वेगळे, फिरलेले वेगळे. एवढं सगळं ऐकून आपल्यात बदल झाला. मी एका म्हाताऱ्या माणसाला विचारलं, दादा कधीपासून कीर्तन ऐकता. तर तो म्हणला, आमच्या गावात येणारे 9 महाराज मेले. मी म्हणलं, तुमच्यात काही बदल अजिबात झाला नाही. म्हणजे तुम्ही कीर्तनकाराला वेळात काढताय का हे प्रत्येक वेळेला सांगणाराच चुकतो का. उगा व्यासपीठावर उभा राहायचं म्हणायचं समाज सुधरत नाही, म्हणजे ऐकणाऱ्याची चूक आहे. 2 गोष्टी सांगतो, पक्क्या लक्षात घ्या. एका हातामध्ये बुंदीचं टोपलं घेतलं बुवा, एका हातात बुंदीचं टोपलं घेतलं, पब्लिक फुल बसली आहे जेवायला, इकडून तिकडे पळत निघाला, बुंदी 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 बुंदी, वाढलीच नाही. तिकडून पळत आला, बुंदी बुंदी बुंदी, वाढलीच नाही. नालीकडे येऊन म्हणला, कोणी खातच नाही. वाढणारा चुकला का खाणारा. ओके, लॉक किया जाय. पुढे चला. एका डॉक्टरकडे एक पेशंट गेला, माझ्यासारखी तब्येत होती. तो म्हणला, डॉक्टर तब्येत कमी होत नाही. डॉक्टर म्हणले, एक काम करा, रोज 5 किलोमीटर चलत जा. किती किलोमीटर रोज. केशवबुवा त्यांना 8 दिवसाच्या नंतर डॉक्टरनीच त्याला फोन केला, तुमची तब्येत कशी आहे. ते म्हणला, 1 नंबर आहे डॉक्टर. म्हणले, घरी वहिनी वगैरे कशा आहेत. ते म्हणला, माफ करा, मी सांगू शकत नाही वहिनी कशा आहेत, कारण मी आता नेकनूरच्या पुढे आलोय.
हे बीड, इथून त्याला रोज 5 किलोमीटर चालायचं सांगितलं होतं, वापस यायचं सांगितलं होतं, तिकडेच मरायचं सांगितलं होतं. आता सांगणारा चुकला का ऐकणारा? म्हणजे कधी ह्यांचं कधी त्यांचं. एवढं जुळून कुठंच येत नाही दादा. काही ठिकाणी पीटीवाला चांगला असतो तर पाखवाजवाला नसतो. काही ठिकाणी हे दोघं चांगले असतात तर टाळकरी, काही ठिकाणी हे तिघं चांगले असतात तर ऐकणारे. स्वच्छ ऐकतात महाराज असली लोक कीर्तन. मला खूप आनंद वाटतो. कीर्तनात झोप ज्याला येते ना त्यानं झोपलंच पाहिजे. ज्याला जे बेस्ट येतं त्यानं ते केलं पाहिजे. महाराजांना बेस्ट पक वाजवा त्यांनी वाजवलं पाहिजे. भाऊने आमच्या मोठे भाऊ आहेत त्यांनी पेटी वाजवली पाहिजे, गायला पाहिजे. बरोबर आहे झोपणाऱ्याने. आणि नाहीतरी मला सांगा ना, एवढी शांत जागा घरी आहे का झोपायला? मस्त झोपत जातात, आनंद घ्या. कीर्तनात झोपलेला माणूस एक कबूल करीत नाही आणि एसटी मध्ये झोपलेला एक माणूस कबूल करीत नाही. एसटीतल्या माणसाने असं डोकं ठेवलं ना आपल्या खांद्यावर, आपण जर म्हणलं नीट बस ना, तेव्हा म्हणतो कोण? बरोबर बरोबर. कीर्तनात झोपलेल्या तुम्ही फक्त हळूच म्हणा, महाराज बघायला तुझ्याकडे महाराज. गपणारा डोळे बंद करून ऐकायला ना, लक्ष देते मला काय म्हणायचं, लक्ष देते. ऐकणं वेगळं आहे आणि श्रवण वेगळं आहे. आहा, श्रवणाचे मिशे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखी तुम्हाला विचारतो महिला मंडळींना, प्रत्येक जण माझी आई आहे असं मला उत्तर द्या. तुमच्याकडे 50-50 साड्या असतील? येस आहे. तुमच्याकडे दादा 10-10 ड्रेस आहेत? येस. एका वेळेला किती घालता येतं तो? का धोतर चालूच ठेवायचे? एका वेळेला किती ड्रेस घालता येतात? एक. तुम्हाला साडी एक. मग राहिलेल्या 49 पेटवून दिल्या तर तुम्ही वाचताल का मरताल? वाचताल. बरोबर आहे. 2 वेळेला जेवायला मिळतं, नाही मिळालं, एकच वेळेला मिळालं, मरताल का जगताल? पाणी 4 वेळेला पितात, नाही मिळालं, एकदाच मिळालं, मरताल का जगताल? आयुष्यात कधीच तंबाखू नाही खाल्ली, मरताल का जगताल? कधीच दारू नाही पिली, मरताल का जगताल? दादा कशाशिवाय ही जगता येतं, फक्त देव आपला नसला तर जगता येत नाही. म्हणून त्याने विन जीव चुकलो हे, त्याने विन जीव चुकलो हे, त्याने विन जीव चुकलो आपुला तो एक देव करून घ्यावा. सर्वसामान्य डोकं हे सांगतं की त्यो देव आपला करून घ्यावा. कोणचा? त्यो. तो देव म्हणजे नीट ऐका, आपुला तो देव असं म्हणताना महाराजांना अपेक्षित तो देव, ते काय आमदार खासदार आहे का? जास्त पैसे दिले म्हणजे आपल्याकडे? महाराजांना अपेक्षित आहे आपला तो, नीट ऐका कीर्तन, आपला तो देव करून घ्या. आपला हे शरीर सोडून द्यावं आणि ह्याचाच देव करावा. विठ्ठला स्वच्छ ऐका दादा, हे ऐकायला पाहिजे. माऊलींसारख्या महात्म्यानं सुद्धा अंगामध्ये जोर आल्यासारखी ओवी 9व्या अध्यायामध्ये पहिल्या ओवीला उर्मी फेकल्यासारखी फेकली दादा. तरीच अवधान एकले देईजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका,
महाराज ज्ञानेश्वराची भाषा कधीच जोराची नसते. एवढीच एक ओवी जोरात आली ज्ञानेश्वरी मध्ये. दुसऱ्याच क्षणाला हात जोडले. परी प्रौढी न बोले होजी तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी. परी द्यावे अवधान ही माझी विनवणी सलगीची. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए. ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. चदरिया झीनी रे झीनी झीनी रे झीनी चदरिया झीनी रे झीनी झीनी रे अष्टकमल का चरक लगाया. पांच तत्व की भूमि चदरिया. पांच तत्व की भूमि. ऐसा रंगा रंग ले 9-10 मौसी दुल्हन को लोगे. 9-10 मौसी दुल्हन को लोगे. मूरख मैंने की चदरिया राधिकार मुतते कुंवर कन्हाई. खेलत भाग परस्पर हिल शोभा पर न जाई. कैसी धूम मचाई मेरे मालिक कैसी धूम मचाई. प्रत्येक गोष्ट गोड झाली पाहिजे. आता मी कबीरजींचं भजन म्हणलो. लोक म्हणतात ते वेगळ्या जातीचे होते. वाक्य नीट आहे का? हुशार असताल तर लक्ष देऊन ऐका. जी जात असते ना ती इज्जत असते. जात नसते. तुमची समाजात किती इज्जत आहे त्याच्यावर तुमची जात ठरते. जी जात असते ती इज्जत असते आणि जी जात असते ती सुद्धा इज्जतच असते. जात जात नसते. जाता जाता इतकंच सांगेल. विठाला जात असते ती इज्जत असते. आता लक्ष द्या. मग कबीर हलक्या जातीचे आहेत. पण कबीर मोमिन लतीफा मुसलमान सेना नाविजा विष्णुदास. ऐका लक्ष. एके दिवशी सकाळची वेळ आहे. आहा कीर्तन स्वच्छ ऐका लक्ष. कबीरजींच्या डोळ्यामध्ये अश्रूंचे थेंब. डोळे बंद करून बसलेले कबीरजी. मी एक वाक्य बोलतोय दादा सगळ्यांना. बापानं जर डोक्याला हात लावलेला असेल तर पोरानं जवळ जाऊन विचारावं की बाबा काय अडचण आहे. याला संतती म्हणतात. आणि बापानं डोक्याला एक हात लावलेला असेल तर त्याला दोन्हीच्या दोन्ही लावायला लावतो. त्याला आपत्ती म्हणतात. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है. सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से नहीं तो ना सही लेकिन भीड़ वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. महाराज जात हलकी असली म्हणजे त्याला परमार्थ करायचा अधिकार नाही. मग पुसून टाका प्रमाण. सकळासी येथे अधिकार
सगळाच येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरी सगळाच येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे सगळाच येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार मला एक जण मगा म्हणला महाराज इतका उशीर झालाय कीर्तनाला जोडाने हे मॉनिटरला कीर्तनाला लोक बसतील कसं आरडायचं कसं मग तर मी त्यांना म्हणलो की महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाहीत, वारकऱ्यांसारखा पंथ नाही आणि ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे ग्रंथ नाहीत. आणि ही माणसं बसलीत नाही, रोजंदारीची माणसं नाहीत, हे प्रेम करतात. आणि मी पुन्हा सांगेल, महाराज लोकांना सुद्धा घरामध्ये लोक नेतात ना, त्याचं कारण ते चांगलं बोलतात, चांगलं गातात म्हणून नाही, ज्ञानोबा तुकोबाचा उदो उदो करत महाराष्ट्रात फिरतात म्हणून ही लोक जवळ करतात. काय आमची बिशात आहे दादा, तुकोबारायाने म्हणावं तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, आम्ही म्हणावं कीर्तन आमचं आहे. कुठली परिस्थिती आहे? पोरगा आला जवळ आणि पायावर डोकं ठेवून म्हणतो, बाबा महाराज इतका मोठा सप्ताह बघितल्याच्या नंतर अंतःकरणातून फक्त एक आवाज येते, दादा हे चालत राहावं बीडमध्ये, हेही गोष्ट खरी आहे, पण भुकेजलेल्या लोकांना अन्नाची कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये व्यवस्था व्हावी ही सुद्धा मागणी करेल दादा, मी तुमच्याकडे भीक मागेल. मी शिर्डीमध्ये एक घटना माझ्या डोळ्याच्या समोर बघितली. केशव महाराजांनी ती हालाकीची काळ काढली असती, ज्यानं सोसलेलं असतं त्याला कळतं दादा. शिर्डीमध्ये एका मुलाला मारत होती महाराज, मी मागून गेलो आणि मुलाच्या पाठीवर हात ठेवून फक्त विचारलं, बाळा ही लोक का मारतायत तुला? तर ती बाजूची लोक म्हणली, महाराज बाजूला सारखा त्यानं चोरी केली आहे, हात मुठी मारलेली होती. मी त्याला म्हणलं, बाळा मला फक्त मुठीत काय दाखव ना, मी सगळे पैसे त्यांना देतो, फक्त तू मुठीत काय दाखव. दादा त्यानं हात उघडला, त्यावेळेला त्याच्या हातामध्ये एक वडापाव होता. मी म्हणलं, बाळा वडापाव चोरतात का रे? तर तो म्हणला, महाराज आज राखी पौर्णिमा आहे, गरीब बहीण सकाळपासून उपाशी आहे, तिला काहीच नाही दिलं खायला. मोठी मोठी लोक राखीची गोष्टी करतात, पण माझ्याकडे ओवाळणी द्यायला काहीच नव्हतं म्हणून मी वडापाव चोरला महाराज. कधी कधी प्रश्न पडतो, तोच हा देश आहे का जिथं हत्तीच्या सोंडे एवढ्या यज्ञाच्या कुंडामध्ये तुपाच्या धारा सोडल्या जात होत्या? ही भिकारी अवस्था आली कुठून दादा? इथंच आपल्या परिसरामध्ये वैकुंठवासी हरिभक्ती परायण माऊली दादा चाकरवाडी क्षेत्र आहे, हे सगळेजण जाणून आहेत. नाही जाणून काय केलं त्या माणसानं उभ्या आयुष्यामध्ये? लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डूबने को अभिमान. महाराज हा बीड जिल्हा साक्षीला आहे. 10 लाख लोक आली होती, लोक ताटावर बसली होती महाराज. विठ्ठला 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 आणि सगळ्यांच्या डोळ्यातून धारा गळत होत्या. हे कमवा दादा, बाकी काहीच नाही. कबीरजी म्हणतात, बाळा मी का रडतोय माहित आहे? हा बाबा सांगा ना. अरे आपल्या घरी माऊली जेवायला येणार आहे. हा हा हा, माऊली येणार आहेत म्हणल्यावर पोरानं उड्याच मारल्या. बाबा खरं सांगताय? हो रे बेटा. अहो मग त्याच्यात रडायसारखं काय? बाळा गेल्या 15 दिवसापासून आपल्या घरची चूल पेटली नाही आणि माऊलींना काय खाऊ घालायचं? पोरग होतं दादा ते. कबीरजीच्या हाताला हात धरून काय म्हणतो माहित आहे? बाबा काळजी नका करू, आपण चोरी करू.
चोरी करू म्हणल्याच्या नंतर कबीराच्या डोळ्याला पाणी आलं. कबीरजी म्हणतात, बाळा हे शिकवलं तुला? अरे तू चोरी केल्याच्या नंतर गावातली सगळी लोक म्हणतील की दिवसभर देवदेव करणारा कबीर रात्री दुकानं फोडतो. महाराज एका साध्या माणसापासून राष्ट्रीय कीर्तनकार होईपर्यंतचा प्रवास हालाकीचा नाही झाला. मी तट्टा सांगत नाही दादा, नीट ऐका, कीर्तन नीट ऐका. बाबा चोरी करायची, मुलगा सांगतोय बाबा चोरी करायची पण कृष्णासारखी करायची. कबीराला वाटलं ह्याला माझ्यापेक्षा जास्त कळतंय. त्याला विचारलं कृष्णासारखी म्हणजे कशी? तर तो मुलगा म्हणला, बाबा चोरी करताना ना जितकं त्या चौघांना खायला लागल तितकंच आणायचं आणि तुम्ही, मी आणि आईनं तांब्या तांब्या पाणी प्यायचं आणि झोपायचं, चालेल? पोराच्या डोक्याचं चुंबन घेतलं आणि म्हणले चल चलू. तेव्हा म्हणलं बाबा तलवार घ्या. तलवार नाही, रस्त्यात कुणी आलं तर, आड आला म्हणून, आडवा जर कुणी आला तर म्हणजे आता हत्या करायची. बाबा सोबत असू द्या ना. महाराज ते गरीब कुटुंबातलं पोरग दुकान फोडून मध्ये उतरलं. घटना नीट ऐका. खाली उतरल्याच्या नंतर दुकानातलं सामान चोरलं आणि बापाला असा खांदा दिला, बाबा याच्यावर चढा आणि तुम्ही याच्यावर चढून पलीकडे उडी मारा. कबीरजींनी त्याच्या खांद्यावर पाय दिला आणि दुकानाच्या बाहेर गेले. आणि बाहेर गेल्याच्या नंतर काय म्हणतात माहित आहे? बाळा हळूच ये बर का, माय लवकर ये बेटा, दुकानदार जागा होईल. महाराज त्यांनी डब्बा ठेवला आणि हाताचा झटका मारला. डब्बा निसटला. दुकानदार उठला. दुकानदारानं पायाला धरलं. कुणाच्या? ऐकताय ना कीर्तन? कुणाच्या? त्या मुलाच्या पायाला धरलं. हात कबीरजीच्या हातात आहे आणि पाय दुकानदाराच्या हातात. कबीरजी म्हणतात, बाळा तुला म्हणलं होतं ना बेटा की चोरी आपल्या राज्यात बसत नाही. आता झालं ना उघड, गेली ना माझी इज्जत. पोरग काय म्हणलं माहित आहे? बाबा मी तुमचा पोरगा आहे, तलवार उपसा आणि माझं मस्तक इथून धडापासून वेगळं कर बाबा. कबीराच्या डोळ्याला धारा लागल्या. बाळा तू मस्तक कापण्याविषयी बोलतोय. बाबा या शरीराची किंमत नाहीतरी मातीच्या सारखी आहे. हे कुणाच्या तरी कामाला येतंय, हे काय कमी आहे? कबीरानं तलवार काढली. इथं बसलेला प्रत्येक कीर्तनाला माझा बाप मला सांगा, तुमच्या घरी जर अशी परिस्थिती आली करताल तुम्ही? तलवार उपसली आणि एका क्षणाचाही विलंब न करता मस्तकावर मानाच्या तलवार वार झाला. कमलाचे शीर खंडोनी टाकेले, कमलाचे शीर खंडोनी टाकिले, कमलाचे शीर खंडोनी टाकेले, कमलाचे शीर खंडोनी टाकेले. संत भनवाले दया जगे, संत मानवाले दया जगे संतांचे पाय बेचावे शरीर, संतांची पाय बरसावे शरीर. काय अवस्था झाली असेल. इथं योगासनाचे शिबिरही होतात सकाळी. दादा सगळी आसनं शिकवता येतात महाराज, सगळी. पण भूक लागल्याच्या नंतर झोपायचं कसं, हे आसन योगासन नाही शिकवत, गरिबी शिकवते दादा. आपण होऊन गुडघे पोटाकडे जातात, आपण होऊन हात त्या गुडघ्याला खोबर मिठी घालतो आणि लेकर कधी
उशीवर डोकं ठेवून रडत रडत झोपी जातात. ज्याच्या घरी दारिद्र्य आहे त्याला विचारा दादा. सगळी दुःख पचवता येतात महाराज, पण दारिद्र्याचं दुःख नाही पचवता येत. विठ्ठला विठला 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 विठला. मुलगा कापला दादा आणि पिशवी हातामध्ये घेतली. एका पिशवीत पोराचं मुंडक आहे ऋतुपर्ण महाराज, आणि एका पिशवीमध्ये किराणा सामान आहे. महाराज मला सांगा, तुम्ही ज्या वेळेला संस्था सुरू केली होती त्यावेळेला ज्या अडचणीला प्रसंगाला सामोरं जावं लागलं, कुणी फक्त ज्वारी द्यायची, कुणी फक्त गहू द्यायचे. ती पिशवी घरी आणली आणि फक्त बायकोनं विचारलं, महाराज माझा पोरगा सोबत होता ना? आई होती ना दादा? नुसती पिशवी अशी उघडली हो, पोराचं मस्तक त्या पिशवीमध्ये बघितलं, पण प्रतिक्रियेचा एक शब्द नाही दिला दादा. त्याला धर्मपत्नी म्हणतात. बघितलं फक्त चेहऱ्याकडं आणि पिशवी खुंटीला टांगली आणि स्वयंपाकाला लागली. माय दादा सुंदर स्वयंपाक केला आणि जेवायला बसवलं. ज्या वेळेला घटना आहे का, आपल्या घरामध्ये जर भांडणं झालेले असले ना दादा, तर जेवायला बसलेल्या माणसाच्या एका मिनिटात लक्षात येतं घरात किरकिरी झाली म्हणून. भगुने तरी वाजते, फलानं तरी होईल, बरोबर. पण असे जेवले दादा महाराज. कोण जेवत? आळंदी का कन कन बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. आळंदी का सब गाइए. ज्ञानेश्वर माऊली. इंद्रायणी का जल भी बोले श्री ज्ञानेश्वर इंद्रायणी का जल ही बोले ज्ञानेश्वर माऊली. इंद्रायणी का जल भी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. इंद्रायणी का जल ही बोले ज्ञानेश्वर माऊली. पंढरपुर का विठोबा बोले श्री ज्ञानेश्वर पंढरपुर का विठोबा बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. श्री ज्ञानेश्वर माऊली. श्री ज्ञानेश्वर मना सगळे श्री ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर ब्रह्मांडाचा नायक असणारा, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भक्तवत्सल करुणावरून आलंय. गोपपती गोपीपती रास रासेश्वर नंद नंद आनंद घन द्वारिकेचा राजा जो पंढरपूरला आला होता त्याचाच अवतार आहे माऊलींचा. जेवत होते दादा, जेवण चाललंय आणि जेवण झाल्याच्या नंतर सगळ्यांना हात जोडले. माऊली म्हणतात, कबीरजी येतो आम्ही, फक्त एक करा, मला दरवाजाला सोडायला चला ना. निघाले दरवाजाला. आळंदी का कन कन बोले श्री ज्ञानेश्वर. सब गाइए. आळंदी का कन कन बोले निघाले माऊली. काय म्हणतात माहित आहे कबीरजी, तुमच्या बायकोला घ्या ना सोबत, मला वेशीपर्यंत सोडा. कबीराची मंडळी सोबत निघाली दादा. महाराज घटना आहे का, ज्या वेळेला वेशीच्या समोर कबीरजी जाणार आहेत, रात्री चोरी केलेलं जे धड आहे ना दादा, त्याचं मस्तक कापलेलं होतं चाटेजी, आणि ते मस्तक कापलेलं खालचं उरलेलं धड ते येशीला बांधलं होतं आणि खाली लिहिलं होतं, हे धड ज्याचं असेल त्यांनी घेऊन जा, आम्हाला कुठली तक्रार करायची नाही. इथपर्यंत ठीक आहे, पण ज्याला संस्कार असतात ना दादा, माऊलींची चेतना जशी जशी जवळ जायला लागली, त्याच्या डोक्यावर धड नव्हतं महाराज. विठ्ठला धडावर डोकं नव्हतं, पण माऊली जसे जसे जवळ यायला लागले ना,
ते धड हालायला लागलं आणि एकदम समक्ष माऊली आले ना, त्यावेळेला ते दोन्हीच्या दोन्ही हात असे वर झाले दादा, आणि अशी हात जोडली माऊलीकडे बघून. काय अवस्था झाली असेल. कधीतरी असं वाटू द्या हो की यांच्यासारखं आम्हाला कधी होईल. विठ्ठला लक्ष देऊ नका. ज्या वेळेला तिथं कबीरजींच्या जीवनामध्ये ही घटना घडते, फक्त असं मुंडकं वळवलं माऊलींनी, त्या हाताकडे बघितलं आणि इकडे कबीराकडे बघितलं. काशीनाथ भाऊ आतापर्यंत दम काढला होता, पण आता माऊलींच्या समोर हात जोडून कबीरजीला हंबरडा फुटला. विठ्ठला कबीरजीला विचारतायत. माऊली म्हणले, इतकं ज्ञान असून कबीरजी तुमच्या डोळ्यात पाणी. ते म्हणले, माऊली लेकरू गेलंय म्हणून नाही रडत मी, त्यानं त्याच्या जीवनाचं सार्थक करून घेतलं, त्याचं शरीर तुमच्या कामाला आलं आणि माझं अजून असंच राहिलं. याच्यासाठी काहीतरी करा ना. काश जिस मुश्किल से आप गुजरे हो मालिक, हमारे लिए भी वैसी मुश्किलों का इंतजाम हो जाए. सुना है कि विष पीकर जी थी मीरा, हमारे लिए भी वैसे विष के प्याले का इंतजाम हो जाए. साहब गुजरा था जिस घड़ी से प्रहलाद, हमारे लिए भी कुछ तेल की कड़ाइयों का इंतजाम हो जाए. जिस दौर से आप गुजरे हो मालिक, काश हमारे लिए भी उसका इंतजाम हो जाए. साधू संतांनी जगावा असं दादा कबीराकडे बघितलं आणि कबीरजींना बघून फक्त असं म्हणले, हे कसं काय जमतं हो, हे जमायची काय कारज आहे दादा. कारण कबीर आणि त्यांचा मुलगा असं ज्या वेळेला अभ्यास करतो ना आपण, अमृताची बेली अमृताची ही वेल ही फळ बेली अमृताची अमृताची फळे असं निघालं फळ. अमृताचे अमृताचे पुढे त्याची चाली बिजाची हे त्याची पुढे चाली बिजाची ऐतिहाचा संग देई नारायण ऐतिहाचा संग देई नारायण. ते पुढे अमृताची वेली
दादा वेल अमृताची असते का? असते ना. अमृताची फळे ओवी सांगू माऊलींची गोड ऐकायसारखी. जयाचा जठरू प्रसवे अमृताचा निर्झरू तया क्षुधा तृष्णेचा आडधरू काहीच नाही का क्षुधा काय जाहली निद्रा केवते गेली हे आठवची निमाले समूळ जया दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे हाती धंदा गोविंदाचे पवारे पवारे गोविंदाचे पवारे दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवारे गोविंदाचे दिन रजनी हाची धंदा याचा अर्थ कळतो. हा धंदा नाही, हा धंदा नाही. काही लोकांनी देवाला धंदा केलाय, काही लोकांनी देवासाठी धंदा सोडलाय. विठाला विठाला रात्र न कडे दिवस न कडे अंगी खेळे दैवत हे गोविंदाचनी गोविंद जयनी गोविंदाचनी गोविंद जयनी गोविंदाचनी गोविंद जयनी गोविंदाचनी गोविंद जयनी गोविंद तमानी बैचलाचे गोविंद तमानी बैचलाचे गोविंदाचनी गोविंद जयनी गोविंदाचनी गोविंद जयनी गोविंद मनी बैसला गोविंद मनी बैसला गोविंदाचनी गोविंद जयनी गोविंदाचनी गोविंद जयनी गोविंद जयनी गोविंद जयनी. ऐकणारे सुद्धा कसे बघा ना सूर्यफुलासारखे फ्रेश आहेत सगळे आणि प्रसन्न असलं पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय कीर्तनाला येताना दलिंदर कपडे घालून येत जाऊ नका. घेऊन दे ऐकणारे फ्रेश असले पाहिजे. काय कमी पडलं यांना घेऊन द्यायला. आणि ज्याला कमी आहे ना त्याला देणार खूप मोठा आहे दादा. पोषितो जगासी आमच्यासारख्या नालायकांच्या देण्यानं काय होणार आहे. विठाला 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 मी तत्व सांगतोय नीट ऐका. स्वच्छ अंतःकरणानं दादा वारकरी संप्रदायाची काही माणसं गोडच असतात. आमचे बिभीषण महाराज चाकरवाडीचा अख्खा सप्ताह त्यांनी धरायचा. वस्तुस्थिती आहे ना दादा. आता मस्त लक्ष देऊन ऐका. अमृताची वेली आता हे कळवून घ्या. सीताफळाच्या झाडाला मोसंबी लागती नाही. सीताफळाच्या झाडाला मोसंबी नाही, मोसंबीला आंबा नाही. जे फळ आहे जे झाड आहे तेच फळ लागायला पाहिजे. बरोबर आहे. पण अजून मजा सांगतो. तुम्ही सीताफळाच्या झाडाला जर हात जोडून म्हणलात की तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत, तुम्ही रोज इतके सीताफळ आम्हाला देता, तर ते झाड म्हणेल मला माहितच नाही सीताफळ कशाला म्हणतात. ऋतुकाळी पडती फळलो हेही न जाणती. जे ऋतुकाळामध्ये फळ येईल ते फळ देऊन मोकळे होतात आणि आपण फळ देऊन कधीच मोकळे होत नाही. आपल्याला मरुस्तर वाटतं लेकरांनी मला सांभाळावं वाटतं ना दादा. नाही सांभाळावं ही गोष्ट खरी आहे. खरीच आहे ही गोष्ट खरीच आहे. मी पुन्हा एकदा व्यासपीठावरून बोलतोय दादा. गर्भामध्ये असलेल्या मुली इथं लिहिलंय महिलावरचे अत्याचार थांबवा. कोणी थांबवायचे? कोण येणार आहे? आणि आपण कुणाच ऐकतोय? महिलावरचे अत्याचार थांबवा हे सांगण्यापेक्षा आपण बंद करायचे आधी. थट्टा म्हणून नाही बोलायलो दादा.
तोच देश आहे का हा ज्या देशामध्ये गिधाडाला कळत होतं बायकांची इज्जत वाचवली पाहिजे? आज घरामधली मुलगी बाहेर गेल्याच्या नंतर परत घरी येईपर्यंत त्या मायबापाला डोळा लागत नाही. त्याच हिंदुस्थानमध्ये राहतोय आपण. याद रखो भोगेंगे कर्म होवेगा उसमें नहीं है फिर, भगवान तेरे राज्य में होता नहीं अंधेर. भोगावं लागल महाराज. मी पुन्हा एकदा महिलांना विनंती करतोय, गर्भामध्ये असलेल्या मुली तुम्ही वाचवल्या पाहिजेत म्हणजे देशाला चांगल्या आया मिळतील. आणि कसायाकडे जाणाऱ्या गायी हिंदूंच्या तरुणांनी वाचवल्या पाहिजेत म्हणजे देशाला चांगल्या गाया मिळतील. आणि चांगल्या आया आणि चांगल्या गाया माझ्या देशात आल्या की पुन्हा कृष्ण जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. दादा ही वस्तुस्थिती आहे. भूमिका लक्ष त्याच महाराष्ट्रात राहतोय का आपण? ज्या महाराष्ट्रामध्ये वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ ज्या राजाने घेतली आणि उर्वरित 35 वर्षामध्ये 350च्या वर किल्ले ताब्यात घेणारा एकच राजा होऊन गेला, त्याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज. मेल्यासारखं बोलतोय दादा, काय जगतोय आपण? मला स्वराज्य हिंदवी स्थापन झालं पाहिजे म्हणून रक्ताचा अभिषेक घालणारा एकच राजा होऊन गेला, शिवाजी महाराज. जवळ असं सगळ्याला होत नाही ना तवर खरं पेटत नाही. विठाला विठाला ऐका ऐका अमृताची अजून तर एकच टप्पा ऐकलाय वेली. आता माझ्यासोबत रंका बंका जात के कुम्हार सजनो नाम कसाई. एक रंका होता, त्याची बायको बंका होती, त्यांना मुलगी वंका होती. तुम्ही म्हणता काय नाव आहे तो? रंकान बंकान वंका. परवा मी तिकडं नांदेडकडे गेलो महाराज, हातगावला कीर्तनाला. त्या हातगावला कीर्तनाला एक गाव बघितलं महाराज. गावाचं नाव होतं चुंचा. चुंचा. आणि त्याच्या बाजूलाच होतं चंडकी. थट्टा नाही, माझ्यासोबत चला दाखवतो मी. बघितलं ना ते. प्रत्येक गावात भाषा बदलते दादा. मी कथेला गेलो अमरावतीला तर तिकडे एक ते बाई काय म्हणले माहित आहे का? हो दादा तुम्हाला नाश्त्याला काय चालेल? मी म्हणलं काही चालेल ना तुम्ही देसाल ते खाईन ना मी. ती बाई म्हणली आपल्याकडचा दिसतो ना भावा ह्यो. बरोबर. मग ती बाई काय म्हणल्या मला, का हो दादा रजनीगंधा चालेल का? माझे तो पायच लटलट करायला. पण माझ्यासोबत कलाकार जे होते ना महाराज, ते काय म्हणायचे माहिती का? महाराज येऊ द्या. आता मी बी म्हणला तर कलाकारच ऐकायला पाहिजे. मी म्हणलं चल बा आण तुम्ही ते रजनीगंधा आणा, चालतं मला. काय नाश्ता होता महाराज. काय होतं सांगू? शिळ्या चपात्याचे तुकडे असे चुरून फोडणी टाकलेले आणि तिथंच उभारली ती बाई. कसं लागतं दादा? मी म्हणलं जोरात ना डब्बा बांधून या लेकराले बी आमच्या. तुझ्या घरी आलो नाश्ता करलो, हे चूक झाली ना आमची. तेवढ्यावर नाही भागलं महाराज. तेवढं आता तिला वाटलं ना आवडलं. तुम्ही बघा जेवायला काही जण बसले ना, एखाद्याला सवय असते की जे आवडत नाही ते आधी खातं आणि वाढणाऱ्याला वाटतं ह्याला लय आवडायला. तसं त्या बाईला मी आवडतंय म्हणलो की दुसऱ्या दिवशी म्हणली मग दुसऱ्या दिवशी दुसरा आणू का दादा? मी म्हणलं काय आणता? श्रंगारदाणे चालतील का? श्रंगारदाणे नाव इतकं आवडलं मला, इतकं आवडलं दादा, कट्यार काळजात घुसली. घुसली. आला बेला सजन आयो दे मना छूटन छायो रे. आला
वाटलं दादा आत्ता वाजा टाळ्या वाजा मरुस तर दादा आत्ताचा रिदम असा ताल धरायसारखा नव्हताच पण त्याने असा धरला त्याला अंगात ताल लागतो डीजेच्या पुढे नाचणाऱ्या अवलादीच्या अंगात ताल नसतो काय नाचत येत काय वाजत सगळं एकातच घातलंय त्याचं नाव खंदारे गुरुजी विठ्ठला अमृताची वेली अमृताची फळे मी सांगत होतो रंका बंका महाराज नीट लक्ष द्या महाराज विनोद सोडून द्या कारण कीर्तनात नाही हसवलं ना मुळात हसवण्यासाठी कीर्तन नसतातच वाक्य नीट ऐका पूज्यपाद डोंगरे महाराज सांगायचे कथा और कीर्तन हंसने के लिए नहीं शुद्ध भाव से रोने के लिए होते हैं आंखों से आंसू बहे वाणी भी कुछ न कहे ऐसा तुझको जब से हो गया अरे समझो रब से प्यार हो गया ऐका 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 आता आमची वारकरी संप्रदायाची जुनी मंडळी त्यांना असं वाटेल कुणकडे बोलायले नाही इकडचं सांगू कंठी प्रेम दाटे नयनी नीर हे झालं एक प्रमाण हे झालं एक प्रमाण अजून एक सांगू माऊलींच्या भाषेत ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद एक झालं हे प्रमाण एक झालं हे पुन्हा तुकोबरायाचं सांगू नाम आठविता काही काही जण अशाच चालीला होते रंगात कीर्तन यावं याजसाठी केला जा घरी जा जा गोड गायचं दिलं सोडून वाजवणारचा बी त्यावेळेला मोसम तुटतो आनंद पखावज वाजवा दे तब्येत बी लागत मी थट्टा म्हणून नाही सांगायला दादा त्यांनी कणिक पलीकडे लावली ना 4 चपात्याची 4 आणि ही पकवाज दुसऱ्याला वाजवून दाखव कारण जास्त कणकीचा पकवाज वाजवायला ताकद लागते कणकाच लागतो ऐका ऐका आता आपण कुठं नाम आठविता सद्गदित कंठी हे झालं इतकं महाराज महाराज महाराजांचं रामायण चाललंय मोठ्या महाराजांचं रामायणामधलं प्रमाण सांगू मम गुण गावत पुलक शरीरा गद गद गिरा सिया राम सिया राम राम सिया राम सिया आता खालच्याला हे काय कळालं नाही पण तरी सुद्धा कसं वाटत याला ताल म्हणतात याला काय म्हणतात ऐका ऐका आता नीट ऐका शब्द मम गुण गावत पुलक शरीरा गद गद गिरा नयन बहिनी झालं रामायण भागवतात नेऊ चला वाग गद गदा द्रवते यस्य चित्तम रुद्रते भीक्षण हासते क्वचित विलज्ज उद्गायते निर्तनेच मद भक्तियुक्त भुवन पुनाती किती प्रमाण सांगायला पाहिजे पण एक वाक्य पुन्हा सांगतोय साधू संतांची प्रमाण त्यांच्या प्रमाणे घ्यावीत म्हणजे बरं वाटतं विठाला विठाला त्यांच्या प्रमाणे घेतली म्हणजे प्रमाण वाटतात आणि आमच्या गुरुजींनी नेहमी शिकवलंय की प्रमाण घ्यायच्या ऐवजी प्रमाण व्हा विठाला विठाला ते तिघ जण चलत होते आणि इतकं गोड प्रकरण दादा ऐका रंका बंका बंका पण बाप आणि माय पुढे चलत होते आईनं रस्त्यात जाताना पाटली बघितली तुम्हाला पाटली कळते
पाटली कळते, तुम्हाला बाटली कळते, पाण्याची म्हण कळते, हो कळते म्हणतात. नाही तो सुद्धा अभ्यास आहे दादा, तो सुद्धा अभ्यास आहे. गांजा पिण्याचा सुद्धा अभ्यास आहे, थट्टा म्हणून नाही सांगायला. तुम्ही पिऊन दाखवा, येतो का बघा, ठसका तर लागतो. त्याच्यात सुद्धा PhD आहे. ते दगड बारके बारके आणावं लागते थोडकून, ते चिंदी बांधते आणि पुन्हा पिण्याची सिस्टीम काय माहित आहे, हे दोन्हीच्या दोन्ही गाल मधून एकमेकाला चिटकले पाहिजे आणि वरी 1 इंचाची ज्योत अशी झाली पाहिजे. ज्योत से ज्योत विनोद सोडा. पाटली बघितली कोणी, ते आईनं. आणि घटना नीट ऐका दादा. मालक पुढे आले, बायको नवऱ्याला म्हणते, स्वामी असं करा ना, तुमचं आणि आमचं आयुष्य संपत आलंय, आपण चांगलं जगलोय आजपर्यंत, पण पोरीच्या मनात जर या सोन्याबद्दल आसक्ती तयार झाली तर ती पोरगी सोनं उचली नो. म्हणून त्यांनी वंजळभर माती घेतली आणि त्या पाटल्यावर टाकली. कोणी? आईनं. लगेच बापानं बी तेच केलं, माती खाली पाटल्या बुजून टाकल्या. पोरगी ते सगळं बघत होती. घरी सगळेजण संध्याकाळी जेवायला बसले. एवढं लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा, घरी संध्याकाळी सगळेजण जेवायला बसले. दिवसभर तुम्हाला काय कामं असतील ते तुम्ही तुमच्या पद्धतीने मारा, पण रात्री घरामध्ये प्रत्येक जण सगळे सभासद आल्याच्या नंतर जेवायला सुरू करा दादा, म्हणजे घर फुटत नाही. थट्टा म्हणून नाही सांगायला दादा. 1 तास लहान लेकरांच्या सोबत घालवा कुटुंबातल्या, म्हणजे विनाकारण आनंदी राहण्याची सवय लागते. आणि 1 तास म्हाताऱ्या माणसांसोबत घाला, म्हणजे अनुभूतीची शिदोरी मिळते दादा. पण आपण म्हाताऱ्या माणसांच्या सोबत वेळ घालत नाही, म्हणून म्हातारे माणसं लवकर मरतात दादा. कधी बापाच्या पाठीवर हात फिरवून तर बघा. महाराज ते 2 जण घरी बसलेत. मुलगी काय म्हणते महाराज, मुलगी काय म्हणली माहिती आहे, बाबा आई एक प्रश्न पडलाय ग, उत्तर देशील? एक प्रश्न पडलाय ग, उत्तर देशील? आई म्हणली, विचार ग माय, विचार ग माय. प्रश्न बी तसले आणि उत्तर बी तसले. परवा मी एक ठिकाणी गेलो महाराज, त्या बापाला असं वाटलं की माझ्या पोराला लय येते, म्हणून त्यानं बापानं प्रश्न विचारला, ए पोट्टेकडे महाराजाला दाखव नवाटी. ते पोरग म्हणलं 52. पोरग काय म्हणलं, काय 52. गप्प बसा का नाही. माझ्या सोबत एक जण होतं, ती काय म्हणला माहिती, अक्कल आहे का तुम्हाला? त्यानं 500 रुपये काढले. कुणी? बापानं. आणि त्या पोराला दिले. म्हणले, हे बघ आईस्क्रीम खा, माझ्याकडे जा, माझा वाघ आहे राजा पट्टू शेव. माझ्या सोबतचं इतकं चिडलं, तुम्हाला अक्कल आहे का? अहो तो वेड्यासारखा खोटं बोलतोय आणि तुम्ही त्याला पैसे देऊन पुन्हा आणखीन तुम्ही. ती माणूस म्हणले, हे भाऊ पोरग तुझं आहे का माझं? मी 500 देण्यात 1000. तुला काय करायचं? होय तुझं आहे का माझं? आणि त्याच्या खोडी तुला जास्त माहिती आहेत का मला माहिती आहे? अरे ते म्हणला 9 35च म्हणत होतं. त्या आधी पैसे देऊ 52 पर्यंत आणले. महाराज होईन थोडा खर्च, पण गाव सुधरण एकदा. विठाला इकडे बघा, अमृताची विली, अमृताची फळे. बघितलं मी म्हणलं, हे पकवास दुसरं कोणी वाजवायच नाही. ती पिल्लू लक्ष देत. खटोडजींच्या कुटुंबामध्ये विचार करा, ज्या लेकरांना संस्कार तसे लागले. मी कौतुक म्हणून बोलत नाही, मी कुणाचंच कौतुक करत नाही, कारण मला माझ्या गुरुजींनी शिकवलं, वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची. कीर्ती मानवाची सांगू नये, सांगू नये, कीर्ती मानवाची सांगू नये. आलो आपण त्या. महाराज प्रश्न पडलाय, आई आई मला उत्तर दे ग. आई म्हणते, कोणचं ग बाळा? आई म्हणते, कोणचं? मुलीनं प्रश्न विचारला, आई तुम्ही मी शेतातून येत असताना, तुम्ही मी शेतातून येत असताना तू आणि बाबानं मातीवर माती का टाकली? देखिली
तोची संत साधू ओळखावा निका देखील या धन मृतिके समान. आई तुम्हाला नाही मगा कळाला प्रश्न आता आहे का? ती पुन्हा म्हणते आई तुम्ही दोघांनी त्या मातीवर माती का टाकली ग? बाप आणि माय असे बघत होते. त्यांना वाटलं होतं पोरगी त्याच्या मोहात पडल, पण पोरीला आधीच कळालं होतं की ही सोनं म्हणजे माती आहे. ती बापानं शिकवायची गरज नाही. त्याचं कारण अमृताची वेली, अमृताची फळे. पण अमृताची वेल कोणची असते माहित आहे? ऐका, जो परोपकारू न बोले ती अमृताची वेल. न मिरवी अभ्यासिले न शकेची विकुजोडिले स्फितीसाठी पार्थागा जगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज तेची तीर्थ तेची क्षेत्र. तीर्थ विठ्ठल क्षेत्र गुरु विठ्ठल देवता विठ्ठल निदान विठ्ठल निरंतर विठ्ठल. एकच वाघ होता महाराज, एकच वाघ होता. सवाई गंधर्वला असं बसवायचे का हो दादा? असं बसायचा आणि असं मग ती उचलून आणायची खुर्चीवर. एकदा असं बघायचे तबल्यावाल्याकडे, पुन्हा एकदा असं बघायचे पेटीवाल्याकडे आणि मग स्वर लागायचे. कृष्ण कृष्ण कहिए कृष्ण कृष्ण कहिए हे नाही तुमच्या लक्षात द्यायचं, तुमच्या लक्षात येण्यासारखं म्हणून मिलन सूज मेरा तुम्हारा तो सूर बने सूज की नदिया अगति साथ बहते सागर में मिले बादलों का बजके बजते अलग अलग मिले सूज मेरा लक्ष देऊ नाही का एवढाच फेप आयुष्यभर चालला. जाता पंढरीशी जाता आनंद केशवा आणि जर महाराज जर असली माणसं आयुष्यात सापडली तर स्वरात लावून आता
मी काय म्हणतोय माहिती, त्या रंकाबंकासारखे, कबीरासारखे, साधू संतासारखे, तुकोबासारखे, ज्ञानोबासारखे, नामदेवासारखे, जनाबाईसारखे, नाथांसारखे माणसं जर आयुष्यात भेटली तर ऐशियाचा संग दीनारायणा, ऐशियाचा संग दीनारायणा, ऐशियाचा संग दीनारायणा, ऐशियाचा संग दीनारायणा, वचना जयातिया, गुरवा वचना जयातिया, ऐशियाचा संग दीनारायणा, ऐशियाचा संग दीनारायणा, वचना गुरवा वचना जयातिया, ऐशियाचा संग दीनारायणा, ऐशियाचा संग दीनारायणा, ऐशियाचा संग दीनारायणा, गुरवा वचना जयातिया, गुरवा वचना जयातिया, आयसियाचा म्हणजे कैसियाचा, आयसियाचा म्हणजे जो माझ्या लक्ष देऊन ऐकतात, परमार्थ जो बीजामध्ये रुजलाय ना तो चांगला असतो. सांगणारे खूप भेटतात, मी पुन्हा एकदा सांगतोय नीट ऐका. काही जणांना स्वयंपाक करता येतो आणि काही जणांना वाढता येतो, त्यांना करायची अक्कल. मी परवा पुण्याला जेवलो महाराज एक जणाच्या घरी, हा येतो प्रसंग खूप ठिकाणी. हा आणि पुण्याला जेवताना काय झालं, दैव योगानं त्या काकू मला वाढायला आल्या, त्यांच्या पायामध्ये चप्पल होती. तर मला काय वाटलं महाराज ती चुकून राहिली असेल, म्हणून मी म्हणलं काकू चप्पल तुमच्या पायात चुकून राहिली. ते म्हणले नाही महाराज ती वाढायचीच आहे. मी म्हणलं वाढायची? ते म्हणलं हा, आमच्या घरात सगळ्या वेगळ्या आहेत, बाथरूमची वेगळी, बेडरूमची वेगळी, देवपूजेची वेगळी, वाढायची वेगळी. म्हणलं हाणायची आहे का? ते म्हणले कशाला? म्हणलं मी माझंच हाणून घेतो तुझ्या घरी आलो म्हणून. आणि अशी सुगरण होती बाई दादा, अशी सुगरण, आयशियाचा संग, अशी सुगरण जेवायला. नीट ऐका, गुलाबजामुन केले होते, गुलाबजामुन. यु नो गुलाबजामुन? या मी तुम्हाला का विचारलं यु नो गुलाबजामुन? माझ्यासोबत एक फॉरेनर जेवायला बसला होता महाराज, मांडे केले होते मांडे. मी त्याला काय म्हणायचो, मी म्हणायचो तुम्हाला अजून एकदा सांगतो, नव्या घरी जर गेलात ना भाऊ जेवायला आणि नवा आयटम जर असला तर ते पुढच्याला खाऊ देत जा, मग खात जा. कशात काय बुडवायचं आपल्याला कळत नाही भाऊ. महाराज लय अवघड आहे आपलं, काय येडे माणसात. तो माझ्या शेजारी बसलेला फॉरेनर महाराज, मी त्याला काय म्हणलं माहित आहे, मी म्हणलं भाऊ सुरू करा. तेव्हा म्हणला कसं करा? मी म्हणलं मांड थोडा गुळुनीत बुडवा, तोंडात घाला, सुरू करा. तेव्हा म्हणला केला असतो महाराज, पण एक प्रश्न आहे. म्हणलं कोणचा? हे पुरण मध्ये कस काय गेला? ह्याच्या बापाला सांगाव का कसा गेला? दादा पुरणपोळीमध्ये कसं जात हे बघायला हिंदुस्थान मध्ये जन्म घ्यावा लागतो दादा. एक वाक्य पुन्हा बोलतोय, H2O म्हणजे पाणी. भारतात होईल, रशियात होईल, जपान मध्ये होईल, लंडन मध्ये होईल, टोकियो मध्ये होईल, इंडोनेशिया मध्ये होईल, भारतातल्या सगळ्या देशात होईल. पण भिंतीवर बसून भिंत चालवणारे माऊली फक्त हिंदुस्थानातच होतात दादा. वैभव आहे. देहासहित वैकुंठाला जाणारे तुकोबारा हिंदुस्थान मध्ये होतात. विष पळून जिवंत राहणारी मीरा हिंदुस्थान मध्ये होते. निताई गौर हरी बोल म्हणून स्वतःच्या देहाला समर्पित करणारा चैतन्य गौरांग हिंदुस्थान मध्ये होतो दादा. आयसियाचा संग देई नारायणा, नारायणा संग आयसियाचा देई. वचना
ओलावा जयाचिया, ओलावा वचना जयाचिया, संग ऐसियाचा देई नारायणा. बघा तुम्ही लक्ष द्या, अभंग त्याला म्हणतात कुठूनही कुणकडे नेला तरी अर्थ बदलत नाही, त्याला अभंग म्हणतात. आपलं तसं नसतं दादा, आपण कविता सुद्धा तशाच करतो. हिरवं हिरवं गवत, निळ निळ आकाश आणि पिवळं पिवळं मुस्काड. नाही महाराज, इमानदारी सांगतोय. कोकाटे भाऊ एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, 10 रुपयाची नोट, तुम्हाला सांगतो सगळ्याला, 10 रुपयाची नोट जर हरवली ना, नोट बरोबर, इथं सप्त्यात कोणाला सापडा, बाबा बरं भाऊ तुम्हाला अनुभव असेल, सप्त्यात काय सापडले तुमच्यापर्यंत, पुकारा, पुकारायला लय पक्कीत माणसं. 10 रुपये सुद्धा ज्याच्या असतील त्याने घेऊन जावेत, सप्त्यामध्ये चोरी करणं पाप आहे. किती रुपये? आणि 500ची नोट असली ना भाऊ, महाराज त्याच्यावर पाठवते, त्याच्यावर आरोती ज्ञान राजा, आणि कुटवर ठेवतात माहिती, कुटवर वारकऱ्यांना कळेल, कुटवर पाय ठेवतात माहिती, या संताशी निरवी. आणि कबूस असल्या साडेसातीचा संघ काय कशात दादा. साधू बोळ खाबा जी कारंजले गांजले, त्याची मने जोआ फुले, तुझी साधू बोळ खाबा, देव दया करील पुत्रा प्रश्न विचारतो, एक प्रश्न तुम्हाला विचारतो. आत्ता कोणाकोणाला घरी जा वाटतंय, म्हणजे मी लगेच थांबतो. वाढवा म्हणते, मला बी परवडलं पाहिजे ना. होय रीतीच आहे का नाही दादा. एक मनातलं गोष्ट सांगतो, मनात एक ठिकाणी असंच कीर्तन रंगात आलं, एक जण जे खालून म्हणला चालू द्या उजडूस तर, असते दादा, आनंद घेतात लोक आणि घेतला बी पाहिजे. तुम्ही एक काम करा दादा, चांगला हसत जा, मोकळं खळखळून. काय काय जण काय करते तर का हसतच नाही तो आयुष्यभर, आणि लयच काय झालं तर निसतास मोठ्यानं हस र, मोठ्यानं हस र. एका दिवशी छातीत चमकन र भाऊ. आणि दादा चमकल्यावर 10 मिनिट सुद्धा लागत नाही. कोंबडी लय वेळा हातपाय खुडी ती, पण माणसं चल तुला बोलिलं चल, हे लक्षात घ्या दादा. मी कुणालाच भेट नाही दादा, लाचारी हा विषयच नाही आयुष्यामध्ये. मी आनंद, मला खूप जण विचारतात महाराज तुम्ही शर्मा आहात तर मग तुमची जात कोणची. मी नेहमी त्यांना सांगतो, आनंद मेरी जात है और उत्सव मेरा गोत्र है साहब. आयुष्यामध्ये मी कधीच ईश्वराला प्रार्थना केली नाही, पण एकदा करेल. जर चुकून मी मेलो, एवढ्या लवकर नाही जात, पण चुकून मेलो आणि माझ्या अंत्ययात्रेत एखादा माणूस उदास दिसला तर बुवा मी ते हात जोडून देवाला प्रार्थना करेल की हरी अजून 5 मिनिटाचं आयुष्य दे. तो जो उदास चाललाय
त्याची दुःख सगळी मला घेऊ दे आणि माझा सगळा आनंद त्याला देऊ दे. हे जीवनाचं सत्य आहे दादा. बीडवासियांच्या पुढे मी माझा पदर पसरतोय. तुमची सगळी दुःख माझ्या ओटीत टाका आणि तुम्ही आजपासून आनंदी राहा. ऐसियाचा संग देई नारायणा. तो नारायण म्हणजे कोण? नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे. बरोबर. कोण नारायण आहे? तो नारायण कोण आहे? पंढरपुरात भेटतो दादा. एकटा नाही तिथं. विठोबा कुमारी हरी 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 विठोबा कुमारी हरी जय 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 विठोबा कुमारी हरी जय जय विठोबा कुमारी भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर शिवाजी महाराज की जय. एक मिनिट मोजून 4 मिनिटं बोलेल मी फक्त. पण आपली जागा नका सोडू. हा काय सवय असते की लोकांना असे उठत येत. कुठं चालणार रे? कशामुळे जातात माणसं माहिती आहे बाहेर? मला लय दिवस झाला हा प्रश्न पडला बाहेर कशामुळे लवकर जातात. पण आता सुटलाय. चपली चोरीत येत, चांगली बघून हानीत येत. तोची साधू तोची संधी साधू. हा लक्ष द्यायचा कीर्तनाकडे. हा लांब असं जायचं नाही. ऐसियाचा संग देई नारायणा, बोला बाबचना जयाची या. हा हा हा. पुन्हा ऐका दादा, पुन्हा ऐका. तुम्हाला माहित आहे तो तरणा पांड मुलगा एक वाक्य बोलेल महाराज. मी माझ्या परिवारामध्ये जिथं मी मोठा होतोय त्याचं परिवाराचं नाव आहे रामकृष्ण परमहंस सेवा प्रतिष्ठान. त्यांच्या परिवारात मी मोठा होतोय. परिवारातल्या तुम्हाला अजून एकदा वाक्य बोलतो, लक्ष देऊन ऐका. माणसं झेंड्याला ओळखीतात, दांड्याला ओळखीत नाहीत. माणसं झेंड्याला ओळखीतात, दांड्याला ओळखीत नाहीत. विवेकानंद नावाचा झेंडा सगळ्याला दिसतो, पण रामकृष्ण परमहंस नावाचा दांडा ओळखू येत नाही दादा. राजस्थानची मीरा सगळ्याला ओळखू येते, पण रोहिदास कुणाला ओळखू येत नाही. पुन्हा मोठं वाक्य सांगेल, निवृत्तीनाथाच्या त्र्यंबकच्या वारीला माणसं कमी असतात, पण माऊलीच्या वारीला माणसं जास्त असतात. मी मोठं वाक्य बोलतोय, गुरु नेहमी गुरुच राहतो आणि शिष्याला ईश्वर करतो दादा. हे जीवनाचं सत्य आहे दादा. ज्या गुरुजींकडे मी मोठा झालोय, तुम्हाला माहित आहे तो असा फोटो असणार बघता ना तुम्ही, भरदार छाती, रुंद ललाट, पाणीदार डोळे, भगवे वस्त्र घातलेला. कोण नाव सांगा? India and conquer the world with your spirituality. Take the whole responsibility on your own shoulders. हे अमृताचे अधिकारीगण, ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे वारसदार मृगराजांना उठा आणि आपण मेंढरे आहोत, अमृत आपण झाडून टाका. जरा मरण रहित नित्यानंद स्वरूप मुक्त आत्मा आहात अशी शिवगर्जना करून हिंदुस्थानच्या झोपलेल्या युवानांना जागा करणारा तो युवान संन्यासी माझ्या देशाचं वैभव आहे. आणि ते पिल्लू ज्यानं तयार केलं त्या रामकृष्ण परमहंसांचा मी पाईक आहे. ऐसियाचा संग देई नारायणा आणि बोला बाबचना जयाची या. पण अमृत खाल्ल्यावर कसं होत महाराज? एक जणाला म्हणलं हे अमृताचा समुद्र आहे आणि टाक उडी त्याच्यात. ती म्हणलं न ग मला पावता येत नाही. नालायकासारखं काय बोलतात? अमृताच्या समुद्रात पोहायचंच नसतं दादा. मराठी मधल्या 4 ओळी सगळ्यांनाच पाठ आहेत. पाण्याचं वागणं किती विसंगत, पाहुणाऱ्याला बुडवतं आणि प्रेताला ठेवतं तरंगत.
संघर्ष करणाऱ्याचे हाल होतात दादा, आणि जे स्वतःला अस्तित्वाच्या सोबत सोडून देतात. मैं कथा और कीर्तन कहने के लिए नहीं, कीर्तन के साथ बहने के लिए व्यासपीठ पे आता हूँ. विठाला विठाला एक वाक्य बोलतोय, अमृत खाल्लं ना दादा, गुळणी केली तरी अमर होतो माणूस. खाण्याचं सोडून द्या, गुळणी केली तरी पात्रता आहे. उत्तम सेवन शीतळ कंठासी, तिथं खायला असं कंठाला गोड लागतं दादा, पण खाल्लं ना पुष्टिकांती तैसी दिसेवरी, असं चेहरा फिरा प्रसन्न दिसतो. काही काही जण मरुस तर खात येतो महाराज, मरुस तर हानी ते निसत. थोडा बाड चांगलं ठेवा रे दादा, मी तुम्हाला आज शपथ घालून जातो, हसत राहता तुम्ही. बस हाल गम हमको सुनाते जाइए, शर्त सिर्फ इतनी है मुस्कुराते जाइए साहब, मुस्कुराते जाइए, मुस्कुराते जाइए साहब. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, शेर ऐकायला खूप मजा वाटते दादा, पण अजून एक तुम्हाला तत्व सांगतो, एक मनातला शेर सांगतोय, लक्ष दे, मला खूप आवडला. बहुत भीतर तक तबाही मचाते हैं वो आंसू, बहुत भीतर तक तबाही मचाते हैं वो आंसू, जो आंखों से बाहर नहीं आते साहब. असे खूप ईश्वरावर प्रेम करणारे. मी ते एक वाक्य ऐकलो परवा, काही जणांना दाद टाळ्याने द्यायची असते आणि काही जणांना दाद डोळ्याने द्यायची असते. तिथं टाळी संपते, तिथं डोळे काम करतात दादा. बस मैं आपका हो चुका हूं, हम आपके हुए, गुरुवर संभाल लेना. नाहीतरी हे जीवन समर्पितच केलं ना दादा आयुष्यभर. मालिक जितने दिन जिंदा रहूं, तेरी याद में गाऊं और तेरी याद में रो. धीर ऐका, तुम्ही हसत राहा, हसत राहा, हसत राहा. चंदन हे मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो, गाते रहो, गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो. ये जीवन संगीत है, स्वर सजाते रहो, ये जीवन संगीत है, स्वर सजाते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो. जा फिर गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो. आणि हसत राहायचं आयुष्य. धीरे से तेरा ये मुस्काना, हसत. आता मी असलं म्हणलं तर लोक इकडलं सांगू, चंदनाचे हात पाय ही चंदन, आणि चंदनाच्या सोबत राहिलं ना की तसंच होतं. तू कमन पैसे होई जे संगे, तू कमन पैसे होई जे संगे.
चलो चलो अपने घर जाएंगे। तू ही परम पद पाएगा, तू ही परम पद पाएगा। माला माला चेहरा ऐका, लक्ष देऊन काय ऐकलंय तेवढं लक्ष देऊन ऐका. परत एकदा माझ्यासाठी माझ्यावर प्रेम करणारी जी मंडळी, सोनपेठून आमचे राकेश भाऊ, त्यांच्यासह आलेले सर्व, परभणीहून आलेले कुलकर्णी साहेब, इथं विराजमान असलेले या गावामध्ये आमचे मिरगणे सर, अनिल बाप्पा राऊत, आमच्या डॉक्टर पिंगळे मॅडम, अन्य सर्व आमचे रुईहून आलेले कालिदास भाऊ, माझ्या परिवारातली काही माणसं ब्राह्मणवाडीमध्ये राहतात, दायमा परिवारातली ती सर्व, तिवारी परिवार, अन्य सर्व मंडळी ज्यांच्या कुशल नेतृत्वानं हा सोहळा संपन्न होतोय, ते आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी, माझ्या मागे उभा राहिलेले जोगदंडजी, अन्य सर्व समोर आजूबाजूला उपस्थित खुर्चीवर बसलेले सगळे, जास्त गोंगलेले जागे असलेले सगळे, सर्वांना एकदा वंदन करतोय. काय बोललोय तेवढं लक्ष देऊन ऐका. वास लागे अंगे चंदनाचा. हे कशामुळे सांगितलं महाराज? तर महाराज म्हणतात, तुका म्हणे तैसे होई जते संगे. तसं झालं हे कशावरून कळतं? पुष्टिकांती तैसी दिसे वरे. पण खायला कसं असतं ते? उत्तम सेवन शीतळ कंठासी. पण त्यांचं बोलणं कसं असतं? ओलावा वचना जयाचे. आणि जर असली माणसं सापडली, आयसियाचा संग दे नारायणा. पण सापडतात कधी? तेची पुढे चाली बीजाची हे. आणि त्याचं तत्व सापडायचं कसं? अमृताची वेली अमृताची फळे. परत एकदा सांगतोय, दादा सायकल चोरी गेलेली बातमी तुम्ही ऐकली असेल. बीड मध्ये जात नाही का भाऊ? जाते ना चोरी. सायकल चोरी जाते, मोटरसायकल जाते, जीप एसटी जाऊ शकते. विकायचं असल्यावर काय अर्थ? होय, जाऊ शकते. विमान हायजॅक होऊ शकतं, पण रेल्वे चोरीला गेल्याची बातमी. रेल्वे चोरीला जात नसते का? तर ती रस्ता सोडित नसते. तसं आपापल्या सद्गुरूने दिलेल्या रस्त्यानं गपचूप चलत जातात, मुंडक खाली करून. वरी ठोबाड करायचंच नाही. झुकता वही है जिसमें जान होती है, आकड़ तो मुर्दे की पहचान होती है. साहब, वाकून जीवन जगायचं शिका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, सगळे उपस्थित मंडळी, दादा एकदा गाढवाचं दुखत होतं.
एकदा, आणि त्या गाढवाला दवाखान्यात न्यायचं ठरलं. गाढव दवाखान्यात बी जात नाही आणि गाढव कीर्तनाला बी येत नाही. मोकळं मोकळं बोलतोय दादा, मला माफ करा. तुम्ही मला सगळेजण खाली बसलेले सांगा, वारीला माणसं जातात का कुत्रे आणि गाढव जातात? वारीला माणसं जातात, कुत्रे आणि गाढव वारीला जात? कुत्रे आणि गाढव वारीला जात. कुत्रे, आता मला फक्त म्हणायचे जे जात नाहीत ते. ओके, चला विनोद सोडून द्या, माझ्या जागेवर या. मूळ मी पुन्हा सांगतोय, त्या गाढवाला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी विचारलं काय होतंय. यानं इलाज सांगितला. कोकाटे महाराज इलाज असा होता, 4 गोळ्या घरी न्या, कुटा, बुकटी करा, गाढवाच्या तोंडात पाईप घाला, पाईपामध्ये बुकटी टाका, तोंडात पाईप घ्या, फुका. गोळ्या कुठे जात्या? गाढवाची पड. हे हुशार होता, त्यानं सगळा इलाज केला. बुकटी केली, पाईप तोंडात घातला, इकडून बुकटी टाकली, तोंडात पाईप घेतला, फुकायला उशीर झाला, गाढव ठसकलं तिकडून. आता होणार गजर कीर्तनाचा, रंगणार सोहळा आनंदाचा. नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा गजर कीर्तनाचा. आणि हो, ही घंटी वाजवायला विसरू नका.